तोपर्यंत त्याला हात लावायचा नसतो. म्हणून कृपया आपण लांबूनच दर्शन घ्यायचं आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ध्वजासनावर अधिष्ठित असणारे गुरुवर्य श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचं आगमन व्यासपीठावर होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मेश्वर महाराज की जय. सद्गुरु परमपूज्य की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता नामावलीने आपण बिलवाचन करणार आहोत. ज्यांच्याकडे बेल कमी आहेत त्यांनी उजव्या हातात धरून नामावलीचं पठण करायचं. शिवाष्टोत्तर शतनामावली. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम कटवांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिवविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीनीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम सर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. ओम शिवाप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामार्गे नमः. ओम अंधकासुरसुधराय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम ललाटाक्षाय नमः. ओम कालकालाय नमः. ओम कृपानिधये नमः. ओम भीमाय नमः. ओम परशुहस्ताय नमः. ओम मृगपाणये नमः. ओम गदाधराय नमः. ओम कैलासवासिने नमः. ओम कवचिने नमः. ओम कठोराय नमः. ओम त्रिपुरांतकाय नमः. ओम दुष्टांताय नमः. ओम शिवारूढाय नमः. ओम भस्मोदुलित विग्रहाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम स्वर्णयाय नमः. ओम त्रयीमूर्तये नमः. ओम अनीश्वराय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः. ओम हविषे नमः. ओम यज्ञमयाय नमः. ओम सोमाय नमः. ओम दन्तवक्त्राय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम प्रजापतये नमः. ओम हिरण्यरेतसे नमः. ओम दुर्धर्षाय नमः. ओम गिरिशाय नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम अंघाय नमः. ओम जगभूषणाय नमः. ओम भर्गाय नमः. ओम गिरिधन्वने नमः. ओम गिरिप्रियाय नमः. ओम पृथ्वीवाससे नमः. ओम पुराणातये नमः. ओम भगवते नमः. ओम प्रमदाधीपाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम सूक्ष्मतन्ये नमः. ओम जगद्व्यापिने नमः. ओम जगद्गुरवे नमः. ओम व्योमकेशाय नमः. ओम महासेनजनकाय नमः. ओम चारविक्रमाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम भूतपतये नमः. ओम स्थानवे नमः. ओम अहिर्बुद्धाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम अष्टमूर्तये नमः. ओम अनेकात्मने नमः. ओम सात्विकाय नमः. ओम शुद्धविग्रहाय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम खंडवैष्णवे नमः. ओम अजाय नमः. ओम पाशविमोचनाय नमः. ओम रूढाय नमः. ओम पशुपतये नमः. ओम देवाय नमः. ओम महादेवाय नमः.
ओम अव्ययाय नमः ओम हरिये नमः ओम पुष्पगंधविधे नमः ओम अव्ययाय नमः ओम रक्षाध्वरहराय नमः ओम हराय नमः ओम भवनेत्रविधे नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम सहस्रपदे नमः ओम अपवर्गप्रदाय नमः ओम अनंताय नमः ओम तारकाय नमः ओम परमेश्वराय नमः। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति नमामि शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वती पते हर हर महादेव। ओम त्रिनेत्रं त्रिनेत्रं जतयायुधं त्रिजन्मदात संहारं एकबिल्वं शिवार्पणं विशाख्य बिल्वपत्रश्च यश्चिद्वै कोमलेषु वै तव पूजा करिष्यामि अर्पयामि सदा शिव। आता आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभारून घ्यायचे। आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे अर्पण कोटी वास करुनिया काविर्या घटित चरया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे यमने पुशिले स्वामी कहारे अक्कल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे जानसी मनीचे सर्व समर्था विनवो किती भवहरा रे तुके दीन दयाळा नचतव पदांतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे। सर्वांनी नमस्कार करून जागेवर बसून घ्यायचा आहे। पायातील पूजा साहित्याला पाय लागणार नाही याची दक्षता घ्यायची। हातात अक्षता घ्या सर्वांनी। शिवलिंगाच्या आजूबाजूला ज्या सुपाऱ्या आहेत त्यावर मांडा। ओम यातु देव गणासन हे पूजा माता हे पार्थिवा इष्ट कार्य सिद्धर्थम पुनरागमनाय च। हात जोडून पूजेत क्षमा मागायची। आपण काही झालं असेल चुका तर
ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशम्मया दासोऽयमिति मम्मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि तदार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतं सुखसम्पत्ति पुण्यक्षत्तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर काले वर्षतु पर्जन्य पृथ्वीं सशशालिनीं देशोऽयं क्षोभरहितो सज्जनात् सन्तु निर्भयात् अपुत्रिणं पुत्रिणं सन्तु पावत्रिणां अदनात् सदनात् सन्तु जीवेत शरदशतं हातात पाणी घ्या सर्वांनी म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण कृत लिंगार्चन कर्मणे श्री पार्वती परमेश्वर प्रियताम न मम आणि त्यांना सोडून द्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य भोले दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय धर्म की जय हो धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का अधर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय नमः पार्वती पते हर 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 भारत माता की आपल्या समोरचं पूजा साहित्य हे आवरून घ्या शिवलिंगाच्या डब्यात मध्ये आपण आणलं होतं त्यात पॅक करून घ्या मोकळं करा आणि पुढे पुढे सरका थोडं काही भाविक बाहेर उभे आहेत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तेजनिधी सद्गुरु परम पूज्य मोरे दादा आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांना त्रिवार मित्र आपला सर्वांना नमस्कार या श्री क्षेत्र काशी या ठिकाणी परमपूज्य गुरु माऊलींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याला उपस्थित असल्यानं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज परमपूज्य गुरु माऊलींनी जो हा या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय अर्जुनजी खोतकर जे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि वस्त्रोद्योग यांची या महत्वपूर्ण खात्यांची ते धुरा सांभाळतात त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत होती माननीय सीमाताई खोतकर आणि दर्शना खोतकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वामी महाराजांचा या सेवा मार्गाचा सेवेकरी
हा सर्वोच्च स्तरावर असला पाहिजे आणि त्या दृष्टीने आता परमपूज्य गुरु माऊलींच्या शब्दाप्रमाणे परमपूज्य गुरु माऊलींच्या वचनाप्रमाणे यावर प्रारंभ झालेला आहे. आता परमपूज्य गुरु माऊलींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास आपणास या ठिकाणी येथे का बोलवलेलं आहे याचं नियोजन या संदर्भात आता 5 मिनिटांमध्ये आपल्याला माननीय श्री शिंपी भाऊसाहेब आपलं मनोगत व्यक्त करता आहेत. शिंपी भाऊसाहेब. श्री स्वामी समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान परमब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी तेव्हार वंदन. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू भगिनी, आपण जर स्वामी महाराजांची सेवेकरी असाल तर आपण शांत बसाल, नाही तर आपसात बोलाल. आवाज येतो इथे पुढे VIP कक्षामध्ये. शांतता. आजच्या या पर्वणीवर आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा, त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमा आणि आज कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग असतो. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, कधी आम्ही राम होतो, कधी महादेव होतो आणि कधी श्रीकृष्ण होतो. त्याप्रमाणे आपल्या गुरुमाऊली आज कार्तिक स्वामींचं जे आसन आहे मयूर, त्याच मयूरासनावर आज विराजमान आपल्या समोर झालेले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांना आपल्या कार्तिक स्वामींचं दर्शन होणार आहे आणि तेही या काशी नगरीमध्ये. म्हणून बंधू भगिनींनो, आपल्या जन्मजन्मांतरीच्या पुण्याने आज आपण सर्वजण या महादेवाच्या महाअभिषेकासाठी आणि त्यांच्या या महालिंगावर अर्चन करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला विनंती आहे, VIP मध्ये बसलेले आपण कशासाठी बोलताय? प्लीज आप न बोलिए, मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ क्योंकि लिंक में जरा डिस्टर्बेंस हो जाता है. शांतता रखिए, फिर से आपको विनते. बंधू भगिनींनो, आज मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की म्हण आहे गंगा सागर, त्याचं म्हटलेलं आहे सारे तीर्थ बार बार गंगा सागर एक बार. परमपूज्य गुरु माऊलीने आज म्हण बदलून दिली, गंगा सागर बार बार, वाराणसी एक बार. असा हा अतिशय मोठा महोत्सव आज आपण या ठिकाणी आलात. आणि आता आपण थोडस सूचनांकडे लक्ष द्यावं की ज्या सूचना परमपूज्य गुरु माऊलींनी मला आपल्याकडे देण्यासाठी आदेशित केलेलं आहे. म्हणून आपल्याला आता विनंती आहे, आपण जरा नियोजन समजून घ्यावं. आपले कपडे लत्ते वगैरे काय असेल बॅग मध्ये पहिले ठेवून द्या न बोलता, आणि आपल्या पिशव्या आपल्या जवळच राहू द्या. काही जण आपल्या रिक्षातच सोडून जातात, काही जण जागेवरच सोडून जातात. असं कृपया करू नका. आणि उभं राहून कोणीही बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नये. आपापल्या जागेवरच आपण बसावे, आपल्याला विनंती. ज्याला कोणाला शोधायचं असेल त्यांना शोधण्यासाठी गर्दी करू नये. आता सूचना नंबर 1, आपल्याला सांगितल्याप्रमाणे परमपूज्य गुरु माऊली आपल्याला सर्वांना या दर्शन सोहळ्यासाठी हे तयार झालेले, त्यांनी होकार दिलेला आहे.
आणि जर आपण शांततेत आहे त्या बॅरिकेडिंगच्या तिथून दर्शन घेऊन हळूहळू जात असाल तर दर्शन सोहळा होईल. हो का नाही तुम्ही सांगा. हा, त्याच्यात गडबड होता कामा नये. विशेष करून महिलांना विनंती, सर्वात जास्त लोटालोटी महिला करतात. हे का 12 तारखेच्या कार्यक्रमावरून दिसून आलं. कृपया असं होऊ नये म्हणून आपण लक्षात घ्या. कारण आज आपण ही इथे जी तीर्थयात्रा केलेली आहे, या तीर्थयात्रेची सांगता, या काशी यात्रेची सांगता, या ठिकाणी आपण सर्वजण या काशी नगरीत आलो. इथे आपण ही सर्व सेवा केलेली आहे आणि आता ही सेवा केल्यानंतर ती फलद्रूप होण्यासाठी आपण सर्वजण मनोमन परमपूज्य गुरुमाऊलींच्या स्वामी महाराजांची प्रार्थना करणार आहोत. आणि मग या तीर्थयात्रेला आपल्याला आणल्याबद्दल, जसं गुरुचरित्रात आपण वाचलं की गुरुचरित्रात दिलेलं आहे की काशी यात्रा केल्यावर आपल्या गुरुला आणि त्यांच्या सर्वांना कुटुंबियांना आपण काय द्यायला पाहिजे. तर म्हणून मग ना की या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला गुरुदक्षिणा ही द्यायची असते. आणि अशा या सप्तपुरीपैकी एक महापुरी म्हणजे काशी नगरी आणि या 12 ज्योतिर्लिंगांचं प्रधान केंद्र म्हणजे काशी विश्वनाथ. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं नेहमी आपण त्यांची सेवा केल्यावर काम करणारे असे श्री कालभैरव महाराज यांची ही नगरी आहे. ते या नगरीचे कोतवाल आहेत आणि म्हणून की या ठिकाणी आल्यानंतर आता आपण जाण्यापूर्वी इथे आपल्याला आपली गुरुदक्षिणा जी द्यायची आहे. आपण ठिकठिकाणी दक्षिणेचे पेटे ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी आपण ती दक्षिणा टाकावी. मनोमन प्रार्थना. फारच जवळ येऊन आपण दर्शन केलं पाहिजे अशातला भाग नाही. आपल्याला समोर बॅरिकेडिंग वर उभं राहून शांततेत लोटालोटी न करता हे दर्शन घ्यायचंय. दुसरी गोष्ट आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे. पोलीस विभागांना आणि प्रशासनाला असं वाटलं की मागे जो घटना झाली मागच्या महिन्यात, तशा प्रकारची मग चेंगराचेंगरी होईल, काही होईल अशी त्यांना न भीती, परंतु आपण त्यांना असं दाखवून देणार आहोत की आम्ही आमच्या गुरुवर्यांचे सेवेकरी आहोत आणि अति शांतता आणि सुव्यवस्था या दृष्टिकोनातून आम्ही ना कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रकार न होता, अनुचित प्रकार न होता शांततेत जाणार. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपला त्रिपिंडी विधी जो आहे लक्षात घ्या. ज्यांचा राहिला असेल त्यांनी आपल्या जागी याच ठिकाणी थांबावं, कारण लगेच 1-1.5 तासानंतर हा विधी सुरू होईल. राहिला प्रश्न बाकी सेवेकऱ्यांचा, तर आपण ना एकदम सर्वच्या सर्व बाहेर न जाता हळूहळू एक अशा गटाने आपण निघावं आणि कुठल्याही प्रकारे लोटालोटी होणार नाही हे बघावं. फार गर्दी करू नये की धावपळ करत जायची, सामान सोडून जायचं, पळत फिरायचं असं कृपया आपण करू नये ही आपल्याला विनंती. आता आपल्याला सांगावं असं वाटतं की आत्ताच आपल्या पाठकदारांनी सांगितल्याप्रमाणे आपले महाराष्ट्र राज्याचे पशु दुग्ध विकास विभागाचे मंत्री श्रीमान अर्जुनजी खोतकर साहेब आलेले आहेत. आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, परंतु आपल्या सर्वांना सांगायचं आहे एकत्र कुटुंब पद्धती काय असते याचं एक उत्तम प्रतीक म्हणून खोतकर साहेब आहेत. कारण त्यांची एकूण कुटुंब 70 जणांचं आहे. आजपर्यंत सर्वजण एकत्र राहत आहेत. हे फार मोठी आजच्या या धगधगत्या जीवनातली फार मोठी हे गोष्ट आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे
इथे बरीच मंडळी जी आहे त्यांनी गडबड करू नये, बसून घ्यावे आपापल्या जागेवर. पुन्हा VIP कक्षात पुन्हा इथेच गर्दी. सेवेकरी आपले आहेत, त्यांनी जरा यांना बसवा बरं. पाटील साहेब उठू नका देऊ इथून कोणाला, आणि मध्ये येऊ नका कोणी, मेहरबानी करून बसा इथे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने खोतकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री स्वामी समर्थ. सेवेकरांना एक विनंती आहे, लक्षात घ्या, श्रीपाद चरित्रामध्ये स्वतः श्रीपाद प्रभूंनी सांगितलं होतं, तुम्ही जी सेवा कराल ती गुरूंमार्फत मला पोहोचेल आणि माझे आशीर्वाद सुद्धा गुरूंमार्फतच तुम्हाला मिळतील. आपण एवढ्या वेळेपर्यंत भगवान महारुद्रांची सेवा संपन्न केली, म्हणजे जेव्हा फलश्रुतीची वेळ येते त्याच वेळेस आपण डोळे झाकून बाजूला जातो आहोत. जागेवर बसून घ्या. परमपूज्य गुरु माऊलींच्या प्रत्येक शब्दातून कुलोत्कर्षाचे आशीर्वाद सर्वांना मिळतील. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सर्वांनी, वंचित होऊन जाऊ नका आशीर्वादापासून. खाली बसा सर्वांनी, स्वयंसेवकांनी खाली बसवा प्रत्येकांना रांगेत. बसा खाली. श्री स्वामी समर्थ. परम आदरणीय वंदनीय गुरु माऊली, इथं जमलेले सर्व सन्माननीय सेवेकरी, देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेला हा जनसागर, बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच मी गुरु माऊलींचे आभार मनापासून मानणार आहे की माऊलींनी मला या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं आणि या परिवाराचा एक भाग म्हणून मला माऊलींनी जे स्थान दिलं त्याबद्दल मी माऊलींचे मनापासून आभार व्यक्त करतो. इथं सांगितलं गेलं की माझं 70 लोकांचं कुटुंब आहे आणि आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी राहतो. पण मला आज असं म्हणावंसं वाटतं की माझं 70 लोकांचं कुटुंब नाही, माझं हे करोडो लोकांचं कुटुंब मला माऊलींनी आज या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळंच या कुटुंबाचा एक भाग म्हणून मला जो काही मान सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल आभार. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या भूतपूर्व अशा या सोहळ्याला मी शुभेच्छा देण्यासाठी आणि सरकारच्या वतीनं या ठिकाणी गुरु माऊलींचे सरकारला आशीर्वाद घेण्यासाठी मुद्दामून या ठिकाणी हजर आहे. मी सरकारच्या वतीनं सर्व सेवेकरी, राज्यभरातून, राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, या सर्वांचं या सत्संगामध्ये मनापासून स्वागत करतो. आपली सर्वांची ही आस्था किंवा ही भावना बघितल्यानंतर यातून वेगवेगळ्या प्रकारचे भाव निश्चितपणे आमच्याही मनावरती उमटतात. खरं तर माऊलीला हा सत्संग दिंडोरीला घेता आला असता, परंतु या पवित्र स्थळामध्ये एका फार चांगल्या उद्देशाने आज देशाच्या सीमेवरती एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये गुरु माऊली शांत कसे राहू शकतात, या एका भावनेनेच गुरु माऊलींनी हा संकल्प केला की माझ्या देशाच्या सीमेवरती सैनिक लढतात, मरतात आणि तो काही भाग अशांत झालेला आहे. या अशांत कापूसाठी मी काहीतरी केलं पाहिजे या शुद्ध भावनेने या पवित्र